धाव घाली आई आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिंपुटी करावे शिताळ बहु झाली हलहल धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिंपुटी तुका म्हणे डोई कै ठेवी नहे पायी धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिंपुटी विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा झाली त्यांच्या कृपा दाणे त्यांच्या कृपा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपा
पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय जय चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर नमो ज्ञानेश्वरा 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 सोपान देवा सोपान देवा सोपान देवा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्रय जननी देवाची अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरग्धिक प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमां समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो देवे महादेवे शिवाये सतत नमः नमो प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मता या देवी सर्वभूतेषु देवी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु महाकक्ष दुःखमाप्नुयात् विठ्ठल विठ्ठल धाव घाली आई आता पाहतेस काय धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिंपुटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हृदय सम्राट संत सम्राट आणि वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे देवमान्य संतमान्य जगमान्य नव्हे तर देवप्रिय संतप्रिय जगप्रिय असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा मागणीपर प्रकरणातला अभंग आणि जगद्गुरु तुकारामांनी या अभंगामध्ये प्रतिज्ञा केली असावी आणि या ठिकाणी अभंग निवडला विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजेच असा आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे हा नवरात्र उत्सव सर्व ग्रामस्थ मंडळ पुंडासकर असतील दरवर्षीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी हा नवरात्र उत्सव साजरा करत आहात आणि म्हणून याही वर्षी ही कीर्तन रूपी सेवा मदसारख्या अज्ञानाकडे सुपूर्त करण्यात आली असावी ज्यांच्याकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य असेल ते विकासदाता असतील तसेच सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात या ठिकाणी आलेली संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी बसलेली सर्व पाठीमागची श्रोते मंडळी असतील तसेच माझ्या गुरुवरी असतील सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन आजच्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लाड केले कमी संतांची मजबरी कृपा बहुतांची विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
प्रसूत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे ना मायबाप, आणि ह्या अभंगाचा थोडक्यात जर भावार्थ आपल्या सर्वांच्या समोर मांडायचा झाला तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, धाव घाले आई आता पाहतेस काही. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रतिज्ञा केली असावी. जीवनामध्ये बघा, जीवन जगत असताना आपण सुद्धा कोणत्या तरी कारणानं प्रतिज्ञा करतो. या जगामध्ये, ह्या विश्वामध्ये भल्या भल्यांनी प्रतिज्ञा केली असावी. जसे की रावणाने सुद्धा प्रतिज्ञा केल्या, पण त्या मात्र पूर्णत्वाला गेल्या नाही. रावणाने 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. महिला मंडळ, तुम्हाला माहिती आहे का? रावणाने मात्र 3 प्रतिज्ञा केल्या होत्या, पण त्याच्यातल्या पूर्णत्वाला गेल्या नाही. तर समुद्राचं खारं पाणी काय करेल? गोड करेल अशी प्रतिज्ञा केली होती. सोन्याला सुगंध आणेल आणि आकाशाला सिडी. झालं का आजपर्यंत? नाही. सांगायचं तात्पर्य, पण माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जीवनामध्ये जे वैराग्य प्राप्त केले, जीवनामध्ये कुठेतरी ते वैराग्य कमी व्हावं किंवा संकट जे आलेलं आहे त्या संकटातून वाचावं, ह्याकरिता त्या देवी मातेचा धावा केला असावा. तसेच माझ्या ज्ञानोबरायांनी सुद्धा प्रतिज्ञा केली, पण ती मात्र पूर्णत्वाला गेली. माझ्या ज्ञानोबरायांनी कोणती प्रतिज्ञा केली असावी, तर ती प्रतिज्ञा म्हणजे अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदी भरीना तिन्ही लोके अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. ही माझ्या ज्ञानोबराने प्रतिज्ञा केली आणि ती मात्र पूर्णत्वाला गेली. त्याप्रमाणे जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्यावरती एखादं संकट ओढावलं की त्या संकटातून वाचण्याकरिता आपण त्या परमात्म्याचा धावा करतो. एखादं संकट आपल्या जीवावरती बेतलं की ह्याच्यातून सावरणारा कोण असतो? तो भगवान परमात्मा. त्याप्रमाणे तुकोबारायांवरती एखादं संकट आलं असावं आणि त्या संकटातून आपलं निवारण व्हावं, कुणीतरी सोडवावं, ह्याकरिता त्या देवी मातेला तुकोबारायांनी हाक मारली असावी. म्हणून धाव घाली आई आता पाहतेस काही, मला मात्र अजिबात धीर निघत नाही, धीर नाही माझे पोटी, मी वियोगानं आता इतका हिंपूट झालो वियोग हिंपुटी. म्हणून तुम्हाला आता काय करावे शीतळ, बहु झाली हळहळ. आणि हे जर तू माझ्या जीवनामध्ये करून घेतलंस तर त्याच्या मोबदल्यात मी काय करील? तू का म्हणे डोई करी ठेवी न हे पायी. म्हणून जीवनामध्ये बघा, परमात्म्याची भक्ती करत असताना ती अशी करा की एखादं संकट आपल्या जीवावरती बेतलं तर त्या संकटातून वाचण्याकरिता परमात्मा धावून आला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ आपल्या सर्वांच्या समोर मी मांडला, पण कळाला का महिला मंडळ? हो किंवा नाही म्हणा. हा, जेवलात का? नाही, आज उपवास आहे. हो तर म्हणा आता तरी. तुम्ही हो किंवा नाही म्हणत नाही तोपर्यंत मला असं वाटेल की माझी बोलालेली भाषा तुम्हाला कळत. महिला मंडळ, झोपल्या की काय? बोला ना आता तरी. अभंगाचा भावार्थ आपल्या सर्वांच्या समोर मी मांडला, पण कळाला का? आता पुन्हा विचारलं मी,
तुम्ही हो सुद्धा म्हणत नाही आणि नाही सुद्धा म्हणत नाही, याचा अर्थ असा की तुम्ही स्वमनानं अंतःकरणानं हे कीर्तन मंडपामध्ये येऊन बसला नाहीत. मला असंच वाटेल. नाहीतर बघा अशी गंमत होते, एका गावात आम्ही कीर्तनाला गेलो, लक्षपूर्वक ऐका. कीर्तन करण्याकरिता गेलो आणि कीर्तन करत असताना समोर ह्या ताई कशा बसलेल्या आहेत, ह्या ताईंसारखे ह्या महाराजांच्या वया इतके बाबा समोर बसले होते. बरं, ते बाबा समोर बसले होते. अगदी कीर्तनाला सुरुवात झाल्यापासून ते कीर्तन निम्म होईपर्यंत एखादं कीर्तनामध्ये मी प्रमाण म्हटलं नाही की ते बाबा छानपैकी असे डोळायचे. उदाहरण एखादं पडलं तर मान सुद्धा हलवायचे. पण कीर्तनामध्ये मात्र शांत बसले. तुम्ही कसे शांत बसलात? सारखी वळवळ सारखी वळवळ सारखी वळवळ बाबा चालू होती त्या बाबांची. चालू कीर्तनामध्ये मी त्या बाबांना विचारलं, बाबा तुम्ही घरून कीर्तनाला इथे येत असताना काही विसरलं तर नाही ना? बाबा म्हटले, नाही ताई, मी तर काहीच विसरलो नाही. मी विचारलं, मग बाबा तुमचा नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे की तुम्ही सारखी वळवळ करता सारखी वळवळ करता, शांत काही तुम्ही बसत नाही? मी बाबांना विचारलं, बाबा तुम्ही गाय वगैरे बांधून यायचं विसरले नाही ना? बाबा विचार करता करता म्हटले, गाय तर म्हणे मी बांधून आलो ताई. मग बाबा तुमचं वासरू वगैरे बांधायचं राहिलं का? बाबा म्हटले, ताई वासरू सुद्धा बांधून आलो. मग बाबा नेमका तुमचा प्रॉब्लेम तरी काय आहे की कीर्तनामध्ये तुम्ही शांत बसत नाही, सारखी वळवळ सारखी वळवळ? मग मीच विचारलं आणखीन, तुम्ही घरून येत असताना कडी तर बरोबर लावली ना? बाबा म्हटले, ताई कडी पण लावली आणि कुलूप सुद्धा घातलं. मग पुन्हा विचारलं, बाबा तुमचा प्रॉब्लेम तरी काय आहे? बाबा म्हटले की कीर्तनाला इथे आल्यापासून निम्म कीर्तन होईपर्यंत मी हा विचार करतो की कीर्तनाला येत असताना मी कडी घातली आणि कुलूप सुद्धा लावलं, पण कडी लावायच्या अगोदर कुलूप लावलं की कुलूप लावायच्या आधी कडी घातली हेच मला माहित नाही. विठ्ठल विठ्ठल तसं आमच्या महिला मंडळांचं कीर्तनाला येत असताना घाई गडबडीनं कुणी दूध चुलीवर तापून ठेवलं नाही ना? नाहीतर डोक्यामध्ये कीर्तन होईपर्यंत विचार करणार की मांजर येईल आणि दूध पेईल, मांजर पेईल. स्वमनानं अंतःकरणानं कीर्तनामध्ये येऊन बसलं पाहिजे. कारण ज्या कामाकरिता आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलो ना महिला मंडळ, ती देवी आपल्याला कळाली पाहिजे. ती जगदंबा माता काय आहे, तिची भक्ती काय आहे आपल्याला कळायला पाहिजे. विठ्ठल 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 आता नवरात्र उत्सव आजचा अगदी 9वा दिवस, 9वी आजची माळ आहे. पण नवरात्र उत्सव रात्रीचे अनेक प्रकार सांगता येतील. त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. पहिली रात्र सांगितलेली आहे ती म्हणजे नवरात्र, ती अति उत्तम रात्र सांगितलेली आहे. दुसरा रात्रीचा प्रकार जो सांगितलेला आहे तो म्हणजे महाशिवरात्र. आता नवरात्र ही अति उत्तम का, तर ती 9 रात्रींची आहे म्हणून नवरात्र, आणि ती अति उत्तम सांगितलेली आहे. आणि महाशिवरात्र ही एका रात्रीची असते म्हणून तिला उत्तम रात्र म्हटलेलं. आणि तिसरा प्रकार जो आहे माहित आहे का तुम्हाला महिला मंडळ, पाठीमागे बसलेले पुरुष मंडळ, माहित आहे का तिसरा रात्रीचा प्रकार? नाही माहित? महाराज तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला कुणालाच नाही माहित? असं कसं? जयेश महाराज तुम्हाला? तिसरा रात्रीचा प्रकार आहे तो म्हणजे कत्तलची रात्र. आता तुम्ही म्हणाल की हा कोणता ताई प्रकार? ती कत्तलची रात्र म्हणजे महाराज जी कोणती, तर मतदानाच्या आदला दिवस. कसं गाव फिरेल सांगता येत, बरोबर ना? लोक हल्ली अशी आहेत की मतदान उद्या आहे, आपल्याला दान तर करायचं आहे, पण त्याच रात्री एकाचं खातील, दुसऱ्याच्या प्रचाराला जातील आणि तिसऱ्याला मत देतील आणि निवडून आल्यानंतर चौथाच त्याच्या मागे फिरायला मागे पुढे पाहणार. त्याला म्हणतात कत्तलची रात्र. पण आपल्याला मात्र या ठिकाणी ती रात्र घ्यायची नाही. आपल्याला मात्र या ठिकाणी घ्यायची आहे ती म्हणजे नवरात्र. विठ्ठल विठ्ठल आता नवरात्रीमध्ये आपण जो घटस्थापन करतो त्या घटस्थापनेचा जो महिमा आहे
तो काय आहे तर बघा, जो घट आपण स्थापन करतो ना महिला मंडळ, तो कशाचा नारळ असतो, तसं या घटावरती काय असतो? बोला ना महिला मंडळ, हा नारळ आहे की नाही? त्या नारळाचं संरक्षण करण्याकरिता जसं वरती कवट आहे, तसं या नारळाचं संरक्षण करण्याकरिता काय आहे? या कवटाचं संरक्षण करण्याकरिता जसं आपल्याला केस आहेत, तसं त्या कवटाचं, त्या नारळाचं संरक्षण करण्याकरिता वरून काय सांगितलेली आहे, दिलेली आहे? शेंडी दिलेली आहे. सांगायचं तात्पर्य की हा घट आपण ज्यावेळी स्थापन करतो आणि या घट स्थापन करत असताना ज्यावेळी आपण त्याची पूजा अर्चा करतो, आपण उपासना करतो, त्या उपासनेतून सुख, शांती, समाधान आणि या ज्यावेळी गोष्टी आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या घरामध्ये समृद्धी नांदल्याशिवाय राहत. म्हणून महिला मंडळ, उपवास करताना तुम्ही खरा उपवास कोणता केला पाहिजे अजून आपल्याला कळत नाही. खरा उपवास कोणता केला पाहिजे हे जर कळालं असतं तर प्रत्येक घरामध्ये सासू सुनेची भांडण झाली, बरोबर ना महाराजजी? अलीकडच्या काळात खरा उपवास कुठे आहे? प्रत्येक घरामध्ये सासू सुनेची भांडण इतकी कोपाला गेली सासू सुनेची भांडण. वर फटकल तोंडान सासूने सुनेच्या कानाखाली मारली, सून पण सासूला उलट बोलली, बरोबर ना महिला मंडळ? प्रत्येक सासूने जर त्या सुनेला मान सन्मानानं वागवलं तर खरी जगदंबा ती आहे. आणि सुनेने सुद्धा सासूचा आदर सत्कार केला तर खरी जगदंबा कोण आहे? खरंच सांगायचं झालं तर ती देवी माता प्रत्येक घरामध्ये सासूच्या रूपात आहे, सुनेच्या रूपात आहे, बहिणीच्या रूपात आहे, नंदेच्या रूपात आहे आणि जावेच्या रूपात आहे. हे आपल्याला कळत नाही. खरी नवरात्र केव्हा साजरी होईल? ज्यावेळी एकमेकींना प्रेमानं, मायेनं आपण जपणार, तिचा आदर ठेवणार, तेव्हा खरी नवरात्र साजरी होईल. आज अवघ्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या मुलीवरती अन्याय होतो, अत्याचार होतो, बलात्कार होतो आणि आपण नवरात्र साजरा करतो. ज्यावेळी ह्या जगातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी बंद होतील, कुठेतरी कोपल्या जातील, तेव्हा खरी नवरात्र साजरी. म्हणून आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. मला सांगायचं एवढंच आहे की नवरात्र उपवास करतो आपण, कडक करतो. किती कडक उपवास करतो महिला मंडळ? करता का तुम्ही? कोणी उपवास केला जरा हात वरती करा बघू, करा हात वरती. लाजू नका. जिथे लाजायचं आहे तिथे मात्र लाजत नाही, बरोबर ना ताई? लग्नामध्ये नाचायला सांगितलं तर अजिबात लाजत नाही, पण कीर्तनामध्ये नुसती टाळी वाजवायला सांगितली आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगितलं तर एवढ्या लाजतात. कोणी उपवास पकडला जरा हात वरती करा. कोणीच नाही केला. उपवासामध्ये सुद्धा आपल्याला बरेच प्रकार सांगितलेले आहेत की 9 दिवस ज्याला उपवास निघत नाही ना महिला मंडळ, त्याच्यासाठी 3 दिवसाचा उपवास सांगितलेला आहे. सप्तमी, अष्टमी आणि नवमी. ज्याला 3 दिवसाचा उपवास निघत नाही त्याने अष्टमीचा उपवास पकडला पाहिजे. म्हणजे तो कसा एकादशी सारखा अष्टमीला पकडायचा आणि नवमीला त्याचं पारण पुढच्या वर्षापासून करणार नाही एवढे तरी, नाहीतर कडक उपवास करतो आपण. मी म्हणत नाही तुम्ही उपवास करू नका. ज्यावेळी 9 दिवसामध्ये त्या भगवती मातेचं युद्ध सुरू होतं आणि 10व्या दिवशी तिने विजय प्राप्त केला, म्हणून विजयादशमी सांगितलेला आहे. म्हणून बघा, जवळ आला आहे दसरा, दुःख सारं विसरा आणि साजरी करा दसरा. विठ्ठल विठ्ठल जीवन जगत असताना भगवान परमात्म्याने ज्या कामाकरिता इथे पाठवलं ना महिला मंडळ, ते काम आपल्या हातातून होतं का? कशाला पाठवलं इथे? देवे दिला देह भजना घुमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना घुमटा, भजना घुमटा, भजना घुमटा. भगवान परमात्म्याने विचार करावा की या मृत्यू लोकामध्ये जर मी मानव प्राण्याला जन्माला घातलं, माझी भक्ती करेल, माझं नामचिंतन करेल, नवरात्रीच्या दिवसांमध्ये उपवास करेल, पण उपवास करून आपण उपास न करत, उपवासाची फलश्रुती केव्हा प्राप्त होईल? ज्यावेळी उपवासासोबत आपण त्या भगवती मातेची उपासना करणार तेव्हा. नाहीतर उपवास आहे म्हणून मला इतकी चक्कर येते, इतका अशक्तपणा येतो की मला देवपूजेला बसता येत
ते उपवासाची फलश्रुती प्राप्त होईल का? हा, काही लोकांची परिस्थिती तर अशी आहे, उपवास निघत नाही तरी सुद्धा करतात, पण घरातली माणसं जेवायला बसली की त्याच्या शेजारी जाऊन बसतात का? निदान वासन तरी काय होईल? विठ्ठल 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 ज्याची जशी भक्ती, सांगायचं तात्पर्य ज्याचा जसा भाव त्याची तशी भक्ती असते. कारण बघा, ते देवी मातेला 9 दिवसांमध्ये जेवण करायला मिळालं नाही म्हणून आपण 9 दिवस काय करतो? महिला मंडळ उपवास पकडतो. हा, तिला पायामध्ये चप्पल घालायला मिळाली नाही म्हणून आपण काही माणसं उपवास केल्यानंतर पायामध्ये चप्पल सुद्धा घालत, गादीवरती त्या आईला झोपायला मिळालं नाही म्हणून काही महिला मंडळ सुद्धा बघा गादीवरती 9 दिवस आराम करत. ज्याची जशी भक्ती त्याचं कारण, त्याचा जसा भाव तशी भक्ती. आणि खरंच परमात्मा हा भावाचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. किती मोठा जरी दुष्काळ असला ना महिला मंडळ, त्या ठिकाणी भाव असला की परमात्म्याची प्राप्ती होते. तो परमात्मा आपल्या हाकेला हो देतो, आपल्या मदतीला धावून येतो, संकटातून वाचवतो. आपलं निवारण मात्र केल्याशिवाय राहत नाही. तर आपली भक्ती अशी आहे की आयुष्यभर आपण त्याची भक्ती करत नाही, त्याची पूजा अर्चा करत नाही, त्याला भजत नाही, त्याची उपासना करत नाही. आणि दुःख पदरात आलं की त्याला एवढं मागणं मागतो, त्याच्याकडे एवढा आटापिटा करतो, अरे देवा ये, अरे देवा ये, अरे देवा ये. आणि नाही आलास तर पुढच्या वर्षापासून मी नवरात्र उपवास करणार. होईल का हो देव प्रसन्न? ती भगवती माता होईल का हो प्रसन्न? नाही होऊ शकत. म्हणून भाव कसा पाहिजे? कसा पाहिजे भाव? श्रद्धेनं भाव, निष्ठेनं भाव. श्रद्धा निष्ठा लक्षार्थ वाचार्थ कळणं गरजेचं आहे. नाहीतर कसं आहे माहिती आहे का, लक्षार्थ वाचार्थ कळालं नाही की कोणती गंमत होते सांगूच का जरा महिला मंडळ? हा, एका बाईचं वजन होतं 108 किलो आणि ती बाई डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरांना सांगू लागली, डॉक्टर साहेब मला जरा वजन कमी करायचं आहे, काहीतरी औषध मला सांगता का? आता डॉक्टर साहेब म्हटले की बाई तुमचं रोजचा आहार काय आहे तो मला जरा सांगा. बाई म्हटली काय नाही डॉक्टर साहेब, फक्त 20 चपात्या खाते. बस झाल्या की एवढ्या? फक्त 20 चपात्या खाते, 6 प्लेट राईस खाते आणि 3 प्लेट मात्र मी भाजी खाते. आता डॉक्टर साहेब म्हटले की बाई ह्याच्यावरती मात्र काही इलाज सांगता येणार नाही, फक्त तुम्ही जो दिवसभरामध्ये जेवण करता त्याच्यातून तुम्ही निम्म जेवण करत जा, आपोआप तुमची तब्येत, तुमचं वजन कमी झाल्याशिवाय राहणार. डॉक्टरांनी सांगितलं बाई तुम्ही 20 चपात्या खाता त्याच्यातून तुम्ही 10 चपात्या खात चला, तुम्ही 6 प्लेट राईस खाता त्याच्यातून तुम्ही 3 प्लेट राईस खावा, 3 प्लेट तुम्ही भाजी खाता त्याच्यातून तुम्ही 1.5 प्लेट भाजी खात चला. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर ती बाई डॉक्टर साहेबांना म्हणू लागली, अहो डॉक्टर साहेब तुम्ही तब्येत कमी करण्याकरिता, माझं वजन कमी करण्याकरिता जो औषध सांगितलेलं आहे ते जेवणाच्या आधी घ्यायचं की नंतर घ्यायचं? म्हणजे लक्षार्थ वाचार्थ कळत, लक्षार्थ वाचार्थ कळणं गरजेचं आहे. विठ्ठल 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 लक्षार्थ वाचार्थ ज्यावेळी कळेल त्यावेळीच आपल्याला काहीतरी ज्ञान होईल. अलीकडच्या काळात आपण बघा या युट्यूबच्या माध्यमातून नको त्या गोष्टी युट्यूबवरती सर्च करतो महिला मंडळ. देहाचं सार्थक व्हावं, आपला उद्धार व्हावा, आपला कल्याण व्हावं असं जर कुणाला वाटत असेल तर चांगल्या वळणाकडे आपण वळलं पाहिजे. पण आपलं कसं आहे, एखादी जर माता माऊली वारकरी संप्रदायात जात असेल तर तिचा पती म्हणतो की वारकरी संप्रदायात जाऊ नको, तू कुठे जा, बैठकीला जा. जरा बैठकीला जायला लागली की लगेच काय म्हणतात, बैठकीलाही नको जाऊ आणि वारकरी संप्रदायात सुद्धा नको जाऊ, तू जरा स्वाध्यायाला जा. आयुष्यभर आपण परमार्थ काय करत राहतो? आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वाह, ध्यानी रहा श्रीहरीच्या. असं आयुष्य पटापट निघून जाईल, त्या परमात्म्याच्या ध्यानी मनी केव्हा राहणार आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती काय शेवटपर्यंत होत
नाही. म्हणून बघा, जीवन जगत असताना प्रत्येकाच्या वाटेवरती, प्रत्येकाच्या संसारामध्ये दुःख तर येतच असतात, संकट तर येतच असतात. ही तुकोबारायांची सुद्धा परिस्थिती अशीच होती की एक पत्नी अन्न करता मरण पावली, पाणी करता करता एक पुत्र सुद्धा मरण पावला आणि दुर्गा देवी नावाचा दुष्काळ सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये आला. अनेक प्रकारचे संकट तुकोबारायांच्या जीवनामध्ये यावे तरी सुद्धा माझ्या तुकोबारायांनी ह्या जगाच्या कल्याणाकरिता उपदेश करावा. आणि उपदेश करत असताना त्या गाथा पुराणातून अनेक प्रकारचे अभंग आपल्याला सांगावे. सांगायचे तात्पर्य की त्या तुकोबारायांचं जीवन काय आहे, तुकोबारायांनी किती वैराग्य प्राप्त केलं असावं. विठ्ठल 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 कुठेतरी बुडत चाललेल्या या जनानं, कुठेतरी बुडत चाललेल्या समाजानं तरुण गेलं पाहिजे. बुडत हे जना बुडत हे जना कळवाळा मनोनिया येतो कळवळा कोणिया येतो कळवळा मनोनिया येतो कळवळा मनोनिया घरे कवे डोळा बुडत चाललेल्या ह्या जनानं, बुडत चाललेल्या ह्या समाजानं कुठेतरी परमार्थाची वाटचाल केली पाहिजे. म्हणून बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. कुठेतरी समाजाची ह्या जनसमुदायाची तळमळ तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये यावी. म्हणून बघा, बुडत चाललेल्या समाजानं कुठेतरी तरुण गेलं पाहिजे. म्हणून अनेक गाथा पुराणांमध्ये जे अभंग आपल्याला सांगितले ते अभंग आपल्या या माथ्यात आपण घेतले पाहिजे. बरोबर ना महिला मंडळ? लक्ष आहे ना तुमचं? सांगायचं तात्पर्य की एखाद्या माणसाची अतिप्रचिती वाढली की ते लोकांना सहन होतं का? त्याप्रमाणे तुकोबारायांचं जीवन, तुकोबारायांच्या अतिप्रचिती वाढल्यानंतर तुकोबारायांचं महत्व कशाने कमी होईल असं अनेक. तुमचं लक्षच नाही महिला मंडळीकडे. लक्ष आहे का? आपण कुठे होतो आहे का? तर कोणी सांगेल का? नाही सांगता येणार. याचा अर्थ आपलं लक्षच नाही. विठ्ठल 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 की त्या कारणास्तव तुकोबारायांचं महत्व काय होईल? कमी होईल. आणि ज्या कामाकरिता तुकोबारायांना आपल्या घरी बोलावलं, जो त्रास दिला, त्या त्रासातून वाचण्याकरिता म्हणजे तुकोबारायांनी विटेवरच्या मालकाला हाक मारली आणि तीच हाक ते विटेवरच्या मालकापर्यंत पोचली नाही. म्हणून माझ्या तुकोबारायांनी त्या भगवती मातेला, त्या जगदंबा मातेला, त्या दुर्गा मातेला हाक मारावी. ती हाक मारत असताना तुकोबाराय काय म्हटले तर अभंगाचे प्रथम चरण. धाव घाले माझे आये, धाव घाले माझे आये, धाव घाली माझे आये, धाव घाली माझे आये, धाव घाली
घाली माझे आई धाव घाली माझे आई धाव घाली माझे आई धाव घाली माझे आई आता पहाटे सकाळी आता पहाटे सकाळी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी आता पहाटे सकाळी आता पहाटे सकाळी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे धाव घाली माझे आई आता पहाटे सकाळी आता पहाटे सकाळी आता पहाटे धाव घाली माझे आई आता पहाटे सकाळी आता पहाटे सकाळी आता पहाटे सकाळी हरी धाव घाली आई आता पाहते सकाळी तुकोबराने ते देवी मातीला हाक मारावी धाव घाली आई आता पाहते सकाळी म्हणून बघा जीवनामध्ये त्या देवी मातेची भगवती मातेची जर आपण आळवणी केली तर निश्चितच ती प्रसन्न होते तिला प्रार्थना जर केली तर निश्चितच ती प्रसन्न झाल्याशिवाय राहत म्हणून प्रार्थना करत असताना एका ठिकाणी गोड वर्णन केलेलं आहे हंसावरती बसून शारदे गायणा हाती घेवोनी याविणा तरी मंजुळ गायणा ये सभेमध्ये हसून शारदे मयुरावरती बसून ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती आये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून नेसुनी शुभ पातळा गळा घालू मुक्ता फळा कटी कंबर पट्टा कसून शारदे मयुरावरती बसून ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती नेसुनी शुभ्र पातळा गळा घालू मुक्ता फळा कटी कंबर पट्टा कसून शारदे मयुरावरती बसून इतकं गोड वर्णन केलेलं आहे की ती भगवती माता ती जगदंबा माता ज्यावेळी रेणुकेच्या रूपामध्ये येते या जगातली ह्या विश्वातली रोगराई काय करते दूर करते ती अन्नपूर्णेच्या रूपामध्ये आली की आपल्याला आपल्या पोटाला काय देते अन्न प्राप्त करून देते सांगायचं तात्पर्य जर तिची पूजा अर्चा करत असताना ती भावानं श्रद्धेनं निष्ठेनं केली तर निश्चितच ती काय होते प्रसन्न होते म्हणून जीवनामध्ये तिचं ध्यान केलं पाहिजे ते ध्यान कसं पाहिजे तर निष्ठेने पाहिजे आपलं ध्यान म्हणजे कसं असतं महिला मंडळ आपण जर रामदास स्वामींची जर स्मरणिका आपण जपायला बसलो तर आपण काय म्हणतो मुलीला पाणी हाण आणि चहा हाण असं ध्यान जर केलं तर ते स्वामी प्रसन्न होतील का त्या स्वामींची जर आपल्याला पूजा अर्चा करायची आहे त्यांची आळवणी जर करायची आहे तर ती पहाटेच्या वेळी केली पाहिजे प्रभाते मणी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आदी वधावा पण काही काही लोकांना भक्ती करत असताना नामचिंतन करत असताना सुद्धा शंका वाटते
की ते स्वामी प्रसन्न होतील की नाही, ती भगवती माता प्रसन्न होईल की नाही, तो पांडुरंग परमात्मा प्रसन्न होईल की नाही. कारण लोकांना शंका कुठे वाटते, जगामध्ये त्या देवाची भक्ती करत असताना सुद्धा संसारामध्ये काय आहे, दुःखच आहे, सुख मात्र मिळत नाही. कारण रामदास स्वामी सुद्धा म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच. जगामध्ये कुणीही तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार. म्हणून महिला मंडळ, परमात्म्याने 2 डोळे दिले आहेत, 2 हात दिले, 2 पाय दिले, त्याच्या मोबदल्यात आपण त्याचं किती चिंतन केले हा आपण विचार करत. बहिऱ्या माणसांची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? एक बहिरा मेंढपाळ बघा, 20-25 त्याच्याकडे मेंढ्या होत्या आणि रोजच्या प्रमाणे तो रानामध्ये जंगलामध्ये त्यांना काय करायचा, चरण्याकरिता घेऊन जायचा. आता बहिऱ्या मेंढपाळानं काय केलं, महिला मंडळी इकडे लक्ष असू द्या, बहिऱ्या मेंढपाळानं काय केलं, ते 20-25 मेंढ्या अशा रानामध्ये चरण्याकरिता सोडल्या. आणि हा बहिरा मेंढपाळ आंब्याच्या झाडाखाली बसला. आंब्याच्या झाडाखाली बसल्यानंतर बसल्या बसल्या त्याला काय लागली, पाठीमागं बसलेले पुरुष वर्ग लक्ष आहे ना तुमचं, आंब्याच्या झाडाखाली बसल्या बसल्या त्याला झोप लागावी. आता मला सांगा महिला मंडळ, सहज जर अचानकपणे जर झोप लागली, 1-1.5 तास काही माणसाला जाग येत म्हणजे चांगला अनुभव आहे तुमचा. सगळ्या खुशाल नाही म्हटल्या म्हणजे चांगला अनुभव आहे. 1-1.5 तासानंतर त्याला जाग यावी, तो इकडे तिकडे पाहू लागल्या की आपल्या 20-25 ज्या मेंढ्या आहेत त्या काही दिसत. थोडासा असा पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्याला एक शेतकरी दादा शेतामध्ये काम करताना दिसले. बरं, त्या शेतकरी दादाला हा विचारू लागला, अहो शेतकरी दादा, तुम्ही माझ्या मेंढ्या पाहिल्या का? आता ज्या शेतकरी दादाला हा बहिरा मेंढपाळ आपल्या 20-25 मेंढ्या विचारतो ना, तो शेतकरी दादा काय होता, शेतकरी दादाला काही कळालंच नाही. आता हाताच्या संकेतानुसार यांनी सांगितलं, ओ शेतकरी दादा, तुम्ही माझ्या मेंढ्या पाहिल्या का, असं हाताने त्याने विचारलं. आता ज्या शेतकरी दादाला हा विचारतोय त्या शेतकरी दादाला असं वाटलं की हा गृहस्थ, हा मनुष्य मला काय विचारतोय की ह्या शेतात काय लावलेलं आहे. त्या शेतकरी दादाने सांगितलं की अहो दादा, ह्या शेतामध्ये मी सगळे कांदे लावले. हाताच्या संकेतानुसार त्याने सुद्धा सांगितलं की ह्या शेतामध्ये मी सगळे कांदेच लावले. त्याला वाटलं की हा शेतकरी दादा काय सांगतोय की माझ्या मेंढ्या या रस्त्याने काय गेले असतील, पुढे गेले असतील. थोडासा हा बहिरा मेंढपाळ पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर त्याला 20-25 मेंढ्या आपल्या इथपर्यंत ऐकलं ना महिला मंडळ, लक्षपूर्वक ऐकलं ना. झोपल्या नाही ना, जागे आहात ना. तुम्ही म्हणाल झोपून कसं काही चालेल, उदाहरण तर अर्धवटच राहील. पुढे गेल्यानंतर 20-25 मेंढ्या सापडल्या. आता त्याला असं वाटलं की ज्या शेतकरी दादामुळे आपल्या 20-25 मेंढ्या मिळाल्या, सापडल्या, त्या शेतकरी दादावरती काहीतरी आपण उपकार केले. 20-25 मेंढ्यांपैकी छोटस असं एक पाय मोडलेलं मेंढरू होतं. ते पाय मोडलेलं मेंढरू त्या बहिरा मेंढपाळानं त्या शेतकरी दादाकडे घेऊन जावं. आणि शेतकरी दादाला हा बहिरा मेंढपाळ सांगू लागला, अहो शेतकरी दादा, तुमच्यामुळं माझ्या ह्या 20-25 मेंढ्या सापडल्या, त्याच्या मोबदल्यात एक छोटस पाय मोडलेलं मेंढरू आहे ना, ते तुम्हाला बक्षीस म्हणून. पण शेतकरी दादाला असं वाटलं की हा मनुष्य मला काय सांगतोय की ह्याच्या मेंढुराचा काय केला मी, पायच मोडला की काय. शेतकरी दादा काय ऐकायलाच तयार नाही. शेतकरी दादा आरडाओरडा करून सांगू लागले, अहो दादा, मी तुमच्या मेंढ्याच पाहिल्या नाही तर तुमच्या मेंढरूचा पाय मोडूच कसा. आता हा सांगतोय की तुमच्यामुळे माझ्या मेंढ्या सापडल्या, त्याच्यामुळे हे पाय मोडलेलं मेंढरू तुम्हाला बक्षीस म्हणून देतोय. दोघे जण दोघांना एकमेकांना काहीतरी सांगताय पण एकमेकाचं काही कळत. हा बहिरा मेंढपाळ ज्या शेतकरी दादाला कळकळीनं सांगत होता की हे पाय मोडलेलं छोटंसं मेंढरू तुम्हाला बक्षीस म्हणून देतोय, अहो शेतकरी दादा घ्या ना, अहो शेतकरी दादा घ्या ना, अहो शेतकरी दादा घ्या ना, तो शेतकरी दादा म्हणजे बहिराम सोसायटीचा अध्यक्ष. थोडक्यात काय, तोही बहिराच होता. आता दोघे जण इतके भांडतात की जागच्या जागी इतकी भांडण झाली. 1-1.5 तास त्या ठिकाणी निघून गेला. भांडण काय मिटत, भांडण सॉल्व करून घ्यायची आहे. आता कुठे जायचं तर चला गावच्या पाटलाकडे. आहे का इथे गावचा पाटील कोणी?
गावच्या पाटलाकडं भांडण मिटवण्याकरिता दोघे जण गेले. आता योगायोग असा होता की पाटलाचं आणि पाटलाच्या बायकोची झाली होती भांडण. पाटलानं पाटलाच्या बायकोला काढलं होतं घराच्या बाहेर. हे दोघे जण त्या ठिकाणी गेले आणि सांगू लागले, अहो पाटील साहेब, ह्या शेतकरी दादामुळे माझ्या 20-25 मेंढ्या सापडल्या. एक पाय मोडलेलं छोटस मेंढरू बक्षीस म्हणून ह्या शेतकरी दादाला मी 1-1.5 तासापासून देतोय, घ्या म्हणून घ्या म्हणून घ्या म्हणून, पण शेतकरी दादा काही घ्यायलाच तयार नाही. शेतकरी दादा सांगतोय, अहो पाटील साहेब, ह्यांच्या मी मेंढ्याच पाहिल्या नव्हत्या, तर ह्यांच्या मेंढरूचा पाय मोडूच कसा. हे दोघे जण त्या पाटलाला काहीतरी सांगताय. ज्या पाटलाला हे दोघे जण काहीतरी सांगत होते तो पाटील सुद्धा बहिराम सोसायटीचा चेअरमन. थोडक्यात काय, तो सुद्धा बहिरा. हे दोघे जण एवढे याला सांगत होते. शेवटी पाटील म्हटले, अहो तुम्ही दोघांनी मला किती जरी सांगितलं तरी मी माझ्या बायकोला घरात घेणार. संत महात्मे म्हणतात, आंधळ्याचे डोळे पांगळ्याचे पाय बहिरा ऐकती काणी रे. जीवनामध्ये जीवन जगत असताना हा विचार केला पाहिजे. ज्या भगवती मातेचं ध्यान केलं पाहिजे, तिची तपश्चर्या केली पाहिजे. त्या तपश्चर्याच्या अंती ती भगवती माता प्रसन्न होते. भल्या भल्यांनी हे तपश्चर्या केली असावी. ती भगवती माता स्वतःहून प्रसन्न होऊन म्हणते, अरे भक्ता, मी तुला प्रसन्न झालो आहे, काय वर मागायचं असेल ते माग, पण मागण्याचं मात्र ज्ञान आपल्याला निश्चित असलं पाहिजे. अहो वशिष्ठ मुनींनी सुद्धा भगवान विष्णूंचं ध्यान केलं. ध्यान करत असताना अचानक सुंदर अशी मेकअप केलेली स्त्री येऊ लागली. वशिष्ठ मुनी अंतःकरणामध्ये ध्यान करत असताना विचार करू लागले की ज्या भगवान परमात्म्याचं मी ध्यान करतोय तो भगवान परमात्मा माझ्या ध्यानासमोर यायचं सोडून सुंदर अशी मेकअप केलेली स्त्री येतेच कशी. माझं मात्र काही बिघडलं नसावं. बिघडलं असावं ते म्हणजे त्या माझ्या भगवान परमात्म्याचं. आता वशिष्ठ मुनींचा त्याच्या ध्यानावरती एवढा विश्वास होता की त्यांना पाहायचं होतं, म्हणून विष्णू लोकामध्ये डायरेक्ट गेले आणि वशिष्ठ मुनींनी पाहिलं तर त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी काय केलं होतं, स्वतःला एका पॅक खोलीमध्ये बंद करून घेतलं होतं आणि सुंदरसा स्त्रीचा शृंगार त्या ठिकाणी परिधान केला होता. सुंदर अशी साडी नेसली होती, सुंदर अशी त्याने कुंकू लावले होतं आणि सुंदर असं त्या ठिकाणी स्त्रीचा शृंगार परिधान केला होता. आणि वशिष्ठ मुनी त्या ठिकाणी भगवान विष्णूंना म्हणू लागले, अहो देवा, हे भगवान परमात्मा, तुला जर इतकी स्त्री व्हायची हौस असेल ना तर एक दिवस जगासमोर ये. वशिष्ठ मुनींनी भगवान विष्णूंना दिलेला हा जो शब्द आहे, दिलेलं जे वचन आहे, ते वचन दिलेलं शब्द पूर्ण करण्याकरिता माझ्या भगवान परमात्म्याला एक दिवस जगासमोर स्त्री व्हावं लागलं. आणि तीच स्त्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर ती म्हणजे मोहिनी. ती दुसरी तिसरी कोणी नसून तर ती कोण आहे, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया जाणनी. भक्ता लागी तू पावसी नवलाही, भक्ता लागी तू पावसी नवलाही. आईचा जोगवा जोगवा मागे न, देवीचा जोगवा जोगवा मागे न, आईचा जोगवा जोगवा मागे न, देवीचा जोगवा जोगवा मागे न. खंडोबरायाचं यडवै लागल मुरळीला, लागल मुरळीला, यडवै लागल वाड्याला. खंडोबरायाचं यडवै लागल मुरळीला, लागल वाड्याला, लागल वाड्याला. गर्दी जत्रेला, गर्दी जत्रेला, गर्दी जत्रेला, अगं बाई गर्दी जत्रेला. खंडोबरायाचं हो 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 हो, खंडोबरायाचं यडवै लागल मुरळीला, लागल मुरळीला, यडवै लागल वाड्याला. खंडोबरायाचं यडवै लागल मुरळीला, लागल मुरळीला, यडवै लागल वाड्याला. आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ता आला, आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ता आला. अगाध महिमा तुझी माऊली तारी संकटा
माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आई गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडीला भवानी गोंधळ मांडीला देवा गोंधळाला यावे. गोंधळ मांडीला देवा गोंधळाला यावे, कोल्हापूर लक्ष्मी गोंधळाला यावे, ईश्वर गणा गोंधळाला यावे, गोंधळ मांडीला देवा गोंधळाला या. हरी बोल. गोंधळ मांडीला देवा गोंधळाला या, पंढरीच्या पांडुरंगा गोंधळाला या, देहुगावच्या तुकारामा गोंधळाला यावे, अरण्यवासी ज्ञानोबा गोंधळाला यावे, गोंधळ मांडीला देवा गोंधळाला यावे, गोंधळ मांडीला देवा गोंधळाला यावे. जय देव जय देव जय देव जय शिवमतंडा हरिमधुम मल्हारी तुची प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिवमतंडा हरिमधुम मल्हारी तुची प्रचंडा. अगड धुन्न गारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निना घोडा, अगड धुन्न गारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमी तोडा कमनी करपटा बेनहिरे मस्त तिरा, खोबऱ्याचा खोटा भंडाऱ्याचा भडका ओहर अंकार सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिवमतंडा हरिमधुम मल्हारी तुची प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव आहे. काही मागायचं असेल तर माग, पण एका बाईनं काय मागावं? काय मागितलं असेल? खंडेराया तुझा करीते नवसू मरुदे सासू खंडेराया, सासू मेल्यावर मिळेल आसरा मरुदे सासरा खंडेराया. मी नाही सांगत बर का, आता महिला मंडळाला लगेच हसायला येतं महाराज. हे एकनाथ महाराज म्हणतात, नवस नावाच्या प्रकरणामध्ये गोड वर्णन करतात, तसेच रोडगा नावाच्या प्रकरणामध्ये वर्णन केलेलं आहे. सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाहिन तुला, सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाहिन तुला. सासरा माझा गावी गेला तिकडे खबरून गेला, सासू मध्ये जात करे लवकर निर्वल केला. सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाहिन. भाजी शिजायला घातली होती. आता थोडा वेळ होता, भाजी शिजायला आली होती आणि तेवढ्यातच तिच्या जुन्या एकदम बेस्ट फ्रेंडचा तिला काय आला, कॉल आला. बेस्ट फ्रेंडचा तिला फोन आल्यानंतर ती म्हणू लागली, अगं मी तुझ्या गावामध्ये आली आहे, पण तुझ्या घरचा मला पत्ताच ठाऊक नाही, तुझ्या घरी जरा यायचं होतं, जरा मला अर्ध्या रस्त्यापर्यंत घ्यायला येतेस का? आता हिची घाई झाली, तिला आणायला जायची. हिची घाई झाली, तिला आणायला जायची. हिने ठरवलं की मैत्रिणीला आणायला तर जायचं आहे, पण भाजी मात्र शिजायला आली आहे आणि भाजीमध्ये मीठ टाकायचं काय होतं? महिला मंडळ, पाठीमागच्या महिला मंडळ झोपल्या की काय, भाजीमध्ये मीठ केव्हा टाकता हो तुम्ही? हो सुद्धा म्हणत नाही महाराज या, आणि नाही सुद्धा म्हणत नाही. आपण असं गृहीत धरूया जयेश महाराज, या पुंडास गावकर जेवढ्या काही महिला मंडळ आहेत ना, ह्या पुंडास गावच्या महिला मंडळांनी स्वयंपाक करण्याकरिता बाया ठेवल्या असाव्या, बरोबर ना?
मग हो तरी म्हणा ना. भाजी करत असताना भाजीमध्ये मीठ केव्हा टाकलं जातं, तर भाजी शिजून झाल्या तरी सुद्धा हो म्हणतात. अहो भाजी शिजून झाल्यानंतर त्याच्यात मीठ घातलं तर ती खारट नाही का होणार. भाजी निम्म्यापर्यंत शिजत आली की तेव्हा मीठ टाकलं. खरं तर झालं दिनेश महाराज हे सांगायचे मी 50 रुपये घेते बरं का. 50 म्हणजे सगळ्यांकडून 50 नाही, मानसी 50 रुपये घेते. तुम्ही आपल्याच आहेत म्हणून मी सांगितलं. पैसे वगैरे देऊ. बऱ्याच महिला मंडळांना हे अजून माहीत नसेल. भाजी निम्म्यापर्यंत शिजत आली की मीठ टाकलं जातं. जर भाजी फोडणीला घातल्यानंतर लगेच मीठ टाकलं तर त्याच्यातले काही जे भाज्यांचे पदार्थ आहेत जसं की बटाटा टोमॅटो टाकल्यानंतर शिजत नाही, किंवा कधीतरी मीठ टाकलं तर वाटाण्यासारखे पदार्थ आहेत ते लगेच शिजले जात. म्हणून निम्म्यापर्यंत भाजी शिजायला आली की आपण मीठ घालतो. कधी कधी ज्या अनुभविक महिला मंडळ असतील त्यांना हे माहीत असेल, आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी उद्या प्रयोग करून बघा. सगळं भाजीमध्ये एकदाच आपटून द्या, बघा भाजी कशी होते. हां, बटाटा टाका, वटाणे टाका. बटाटा शिजेल पण वटाणा. सांगायचं तात्पर्य की तिने सुद्धा भाजी शिजायला घातली होती आणि भाजीमध्ये मीठ टाकायचं बाकी होतं. आपल्या आईप्रमाणे असलेल्या सासूबाईकडे गेली आणि सांगू लागली, सासूबाई तेवढं भाजीमध्ये मीठ टाकता का. आता सासूबाई म्हणजे जगदंबेचा अवतार. सासूबाई म्हणू लागली, अगं तुला जर स्वयंपाक करता येत नसेल तर तुझ्या आई वडिलांनी शिकवलं नाही का, आणि लग्नच कशाला केलं, आणि कशाला आमच्या घरीत आली. सगळा गाथा पुराणात बाहेर काढला. तिने विचार केला उगाच आपण सासूबाईंकडे गेलो. मग ती आपल्या दुसऱ्या नंबरच्या जाऊबाईकडे गेली. आता ती म्हटली, माझ्या वाटेची जी कामं आहेत ती मी पूर्ण करणार आहे. तुझ्या वाटेला जे काम आहे ना ते तूच केलं पाहिजे. मला काही मीठ टाकायला जमणार. तेवढ्यातच दुपारची वेळ झाली होती आणि शेतीवरती डोक्यावरती ऊन आलं होतं, म्हणून शेतीवरून ती पहिल्या नंबरची जाऊबाई होती ना, सगळ्यात मोठी होती, ती घरी दुपारच्या वेळेला जेवण करण्याकरिता आली होती. आता ही तिच्याकडे गेली, जाऊबाई थोडं भाजीमध्ये मीठ टाकता का. आता ही म्हटली, जेव्हा तुम्ही दोघ्या नव्हत्या तेव्हा एकटी मी सगळं काम करायची. दिरांचं करायची, सासूचं करायची, सासऱ्याचं करायची, शेतीचं करायची, घरातलं करायची, आणि आता तुम्ही दोघे नवसाच्या आल्या तरी सुद्धा तुम्हाला कामं आवरत नाही. कामं आवरत नसतील तर सकाळी जरा लवकर उठत चला, म्हणजे लवकर कामं आटपतील. बरोबर ना महिला मंडळ. इतकं म्हटली तर म्हटली. आणखीन पुढे म्हटली, सकाळी जर लवकर उठता येत नसेल तर रात्री जरा लवकर नेट बंद करत जा आणि झोपत जा. बरोबर ना महाराजजी. पूर्वीच्या काळी लोक लाईट बंद केल्यानंतर झोपायचे. बरोबर ना दिनेश महाराज. अलीकडच्या काळात लोक नेट बंद केल्याशिवाय झोपत. ती म्हटली, तुला लवकर जाग येत नसेल तर रात्री लवकर नेट बंद करून काय कर, झोपत जा, म्हणजे लवकर जाग येईल, लवकर कामं. आता ही विचार करू लागली, उगाच आपण सगळ्यांना सांगत राहिलो. तेवढ्यात तिची भाजी शिजली. तिने भाजीमध्ये मीठ टाकलं आणि गेली आपल्या मैत्रिणीला आणायला. सासूबाईला तिची एवढी दया आली, इतकी दया आली, सासूबाई विचार करू लागली, अगदी आपल्या लेकीसारखी आहे, लहान मुलीसारखी आहे. आपल्या जर लहान मुलीने आपल्याला छोटंसं काम सांगितलं असतं तर आपण केलं नसतं का. निश्चितच केलं असतं. उगाच आपण तिच्यावरती चिडलो, उगाच आपण तिच्यावरती ओरडलो. आपण ते मीठ टाकायचं काम केलं पाहिजे. मग त्या सासूबाईंनी भाजीमध्ये मीठ टाकण्याचं उत्तम प्रकारे काम केलं. आता दुसऱ्या नंबरची होती, तिला वाटलं अगदी आपल्या लहान बहिणीसारखी आहे, आपण मीठ टाकायला पाहिजे होतं. तिने सुद्धा भाजीमध्ये मीठ टाकण्याचं उत्तम प्रकारे काय केलं. सगळ्यात मोठी जी होती तिला वाटलं अगदी आपल्या लहान बहिणीसारखी आहे, आणि जास्त काही मोठं काम सांगितलं नव्हतं, लहानच काम सांगितलं होतं, छोटंसं काम सांगितलं होतं. मीठ टाकायला काय हरकत नव्हती. उगाच तिच्यावरती चिडलो, उगाच तिच्यावरती आपण ओरडलो. अजून काही अनुभव नसेल, आपणच शिकवलं पाहिजे. आपण नाही शिकवणार तर कोण शिकवणार. लहान आहे, नुकतंच लग्न करून आपल्या घरात आली आहे, फार काही अनुभव येत नसेल. मीठ टाकायला सांगितलं ना, टाकलंच पाहिजे होतं. तिने सुद्धा जाऊन भाजीमध्ये मीठ टाकण्याचं ऐकलं ना महिला मंडळ. एका भाजीमध्ये एका बाईनं मीठ टाकायचं सोडून किती जणांचं मीठ झालं. सगळ्यात सर्वप्रथम घरामधला कर्तबगार पुरुष तो म्हणजे सासरा जेवणाकरिता आला. त्या सासराने मात्र निसंकोचपणानं, शांततेनं, समाधानानं जेवण करावं आणि शेतीवरती
निघून जावं. त्यावेळी तिघांनी जेवायला बसावं. कोणी तिघांनी? तर या तिघींच्या नवऱ्याने जेवायला बसावं. तिघींचेही पती जेवायला बसले. एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. एकमेकांमध्ये चर्चा करू लागले की रोज काय भाजी इतकी भारी होते, आज सुद्धा भाजी इतकी चांगली झाली, इतकी चांगली झाली, पण भाजीमध्ये जरा मीठच काय झालं, जरा. आईला विचारलं, आई आई अगं बाबांनी जेवण केलं नाही का? आता ती आई म्हटली, बाळांनो, बाबांनी तर जेवण केलं, पण कधीतरी आपले बाबा जेवण करत असताना दही मागत नाही, पण आज कधीतरी काय मागितलं, बाबांनी मात्र त्या भाजीमध्ये थोडंसं दही घातलं आणि बाबा जेवण करून शेतीवरती. आई, बाबांनी दही घालून जेवण केलं ना, आम्हाला सुद्धा थोडंसं दही आण. तिघांना 3 वाट्या दहीच्या आणल्या. तिघांनी थोडंसं दही त्या भाजीमध्ये घातलं, जेवण करावं आणि शांततेने कामाला निघून. आता मात्र जेवायला बसल्या ऐश्वर्या, माधुरी, दीपिका आणि जया बच्चन. जेवायला बसल्याबरोबर पहिलाच घास तोंडामध्ये घेतला. एकमेकीच्या तोंडाकडे पाहतात आणि एकमेकींमध्ये चर्चा करतात. तुम्ही टाकलं आहो ताई, मी टाकलं. ती म्हटले तुम्ही टाकलं आहो ताई, मी टाकलं. तेव्हा सासूबाई म्हटली मी सुद्धा टाकलं. सांगायचं तात्पर्य एवढंच, ह्याच्यातून घ्यायचं इतकंच आहे की घरातला कर्तबगार जो पुरुष आहे तो शांततेने जेवला नसता. त्या ठिकाणी जर त्यांनी काही गडबड गोंधळ केली असती, काही भांडण तंटा केली असती, तर ह्या घरामध्ये भांडण व्हायला वेळ लागली नसती. हा विषय इतका कोपला असता की ती भांडण मात्र कोर्टापर्यंत गेली असती. ज्याप्रमाणे भाजीमध्ये पाहतेस काही, मला मात्र धीर करावे शीतळ, 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 करावे शीतळ. बहु झाली हाळ, बहु झाली हाळ, नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. बहु झाली हाळ, बहु झाली हाळ, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, माझे पोटी. हरी करावे शीतळ, बहु झाली हळहळ. मला आता काय कर तू, करावे शीतळ. कारण तुकोबारा यांचा देहाचा जो दाह होत होता तो दाह मात्र शांत न होण्यासारखा होता. म्हणून बघा, आवडीनं जर भावानं निश्चित जर त्याचं नामचिंतन केलं तर निश्चितच तो काय होतो, ती भगवती माता काय करते, महिला मंडळ इकडे लक्ष असू द्या. आपण मात्र आवडीनं देवाला नाही भजत, आवडीनं त्या भगवती मातेला नाही भजत, आवडीनं जावयाला भजतो, बरोबर ना. तो जावई जर घरी यायचा म्हटला, अक्षरदानी मच्छरदानी 10-5 लोकांची तानातानी, अत्तर पाणी गुलाब पाणी ना सासूबाईची सकाळपासून परेशानी, बरोबर का. पण तो जावई असा निघतो. एक जावई पहिल्यांदाच सासूरवाडीला जाणार होता. आईला विचारलं, आई अगं आई, मी पहिल्यांदाच सासूरवाडीला चाललो आहे. सासूरवाडीला गेल्यानंतर सासरे बुवांसोबत काय बोलायचं, सासूबाईंसोबत काय बोलायचं, ह्याचं काही मला ज्ञान. आईने सांगितलं, हे बघ बाळा, तू सासूरवाडीला चालला आहे ना, सासूरवाडीला गेल्यानंतर सासूबाई सोबत चर्चा करायच्या, सासरी बुवाला विचारायचं शेती पाणी कसं काय चाललेलं आहे, तुमची तब्येत पाणी काय बोलते, मेवण्याला विचारायचं लग्न वगैरे झालं की नाही, लग्न वगैरे करता की नाही, ह्या वर्षी कर्तव्य आहे की नाही, वगैरे वगैरे चर्चा. येतो का जावई कधी, करता का जावयाचा पाहुणचार, करता का महिला मंडळ, बोला ना जरा बोला. आता हा जावई सासूरवाडीला गेला. सासूरवाडीला गेल्यानंतर सासूबाईने जावयाचा इतका छान पाहुणचार केला, इतका छान पाहुणचार केला
आता सासरी बुवाच्या आणि जावयाच्या गप्पा चर्चा सुरू झाल्या आणि गप्पा चर्चा सुरू झाल्यानंतर हा जावई सासरी बुवाला विचारू लागला, काय सासरी बुवा, काय बोलते तुमची शेती पाणी, हा किती धान्य पिकलं, तब्येत वगैरे बरोबर आहे ना, मग तुमचं लग्न बिग्न झालं की नाही. कुणाला विचारू लागला. आता सासरे बुवा म्हटले, अहो काय जावई बापू, जर माझं लग्न झालं नसतं तर पुढचा विचार तुम्ही सगळे घरी जाऊन करा. सांगायचं तात्पर्य, ज्या परमात्म्याला आवडीनं भजलं पाहिजे, एक मनुष्य इतका आवडीनं परमात्म्याला भजत होता, त्या भगवती मातेला भजत होता, सतत त्याच्या मुखामध्ये नामचिंतन असायचं. अहो कुठे एखाद्या सप्ताह ठिकाणी जरी गेला, सतत त्याच्या मुखामध्ये देवाचं नामचिंतन असायचं. लोक त्याला म्हणायचे की तू तुकाराम महाराजांची पदवी वगैरे घेतो की काय. पंगत सुरू झाली की ती पंगत सुरू झाल्यानंतर सुद्धा त्याच्या मुखामध्ये काय असायचं, नामचिंतन असायचं. असं सप्त्यामध्ये पंगत सुरू होती आणि पंगत सुरू होती तेवढ्यातच त्यांनी माईक घ्यावा आणि जोर जोरात भजन म्हणायला सुरुवात करावी. रावणा रावणा राज गंभीर केले, सीते सारखे रत्न चोरून नेले, सीते सारखे रत्न तुला पचेना, 14 चौकटी आयुष्य तुला भोगवेना. सारखं त्याचं भजन म्हणणं सुरू होतं. रावणा रावणा राज गंभीर केले, सीते सारखे रत्न चोरून नेले, सीते सारखे रत्न तुला पचेना, 14 चौकटी आयुष्य तुला भोगवेना. ऐकून 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 मात्र एक माझ्यासारख्या माणसाला इतका कंटाळा आला, इतका कंटाळा आला, इतका कंटाळा आला की तो भर पंगतीमध्ये म्हणू लागला, रावणा रावणा राज गंभीर केले, सीते सारखे रत्न चोरून नेले, सीते सारखे रत्न तुला पचेना, 14 चौकटी आयुष्य तुला भोगवेना. तो असं नाही म्हटला. बाबा काय म्हणत होते, रावणा रावणा राज गंभीर केले. तो म्हटला, रावणा रावणा राज गंभीर केले, अरे केले तर केले तुझ्या बापाचे काय गेले. अशी लोक जीवनामध्ये असतात. म्हणून बघा, एखादा परमार्थाची वाटचाल करत असेल तर त्याला अडवू नका आणि अडवण्याचा मात्र अधिकार कुणाला दिलेला नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात, करावे शीतळ बहु झाली हलहल, माझ्या भक्तीची पराकाष्ठा आहे, परोकता आहे, त्याच्या मोबदल्यात तू काय करावं, काय इच्छा आहे तर अभंगाचं शेवट. तुका म्हणे डोई, 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 तुका म्हणे डोई. कधी ठेवी नाही पायी, कधी ठेवी नाही पायी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. नाही पायी, कधी ठेवी नाही पायी, धीर नाही माझ्या मनी, धीर नाही माझ्या मनी. विठोबा रखुमाई, सर्वांनी ताली वाजवायची आहे. पाठीमागं बसलेले पुरुष वर्ग, हरी जय जय, हरी जय जय, ताली ताली ताली, हा हा, हरी जय जय, हरी 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 जय, ताली वाजवा, हरी हरी जय जय, हरी 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 जय, हरी
विठोबार कुमार कुमार विठोबार 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 कुमार सर्वांनी ताली वाजवायची आहे. विठोबार कुमारी देव विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरी धाव घाली आई आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिंपुटी करावी शिताळ बहु झाली हळहळ धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिंपुटी तुका म्हणे डोई कधी ठेवीन हे पायी धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिंपुटी अल्पमतीप्रमाणे अल्पबुद्धीप्रमाणे धावत्या वेगात कमी वेळात अभंगाचं धावतं भावार्थ चिंतन आपल्या सर्वांच्या समोर फक्त मांडण्याचा प्रयत्न केला असावा. शेवटचे फक्त तुमचे 5 मिनिटं मी घेईल आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देईल. विठ्ठल 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 जीवनामध्ये जीवन जगत असताना आज काळाची गरज काय आहे तर ते म्हणजे संस्कार. म्हणून बघा संस्कार नावाची गोष्ट महिला मंडळ कुठल्या दुकानात कुठल्या मार्केटमध्ये बाजारामध्ये विकत मिळतात का तर नाही. ते आई आणि वडील या दाम्पत्याकडून घडवले जातात बघा. म्हणून संस्कार करणं महत्त्वाचं आहे. आज या ठिकाणी शिवबा प्रतिष्ठान संस्थाने या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी हा जो आजच्या दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्याचं एकमेव कारण की कुठेतरी माता माऊली एकत्रित येतील, कुठेतरी गावकरी एकत्रित येतील आणि त्यांच्या एकत्रित येण्याने ज्ञानाच्या 4 गोष्टी कुठेतरी कानावरती पडतील आणि ज्ञानाच्या 4 गोष्टी कानावरती पडल्यानंतर आपल्या स्वतःच्या जीवनाचा काय होईल उद्धार होईल. म्हणून बघा नवरात्र उत्सवामध्ये सर्व मंडळ हा एकत्रित येतो आणि कुठेतरी समाजाचा उद्धार व्हावा ह्या कारणाने एखादं कीर्तन आयोजित करतो की कीर्तनाच्या माध्यमातून नामचिंतनाच्या माध्यमातून त्या भक्तीच्या माध्यमातून लोकांनी परमार्थाकडे वळायला पाहिजे. बरोबर ना महिला मंडळ. आज आपली वाटचाल कोणती आहे? आज आपली वाटचाल कोणती आहे? पाऊले चालती संसाराची वाट. बरोबर ना महिला मंडळ. अहो त्या संसारामध्ये नेमकं आहे तरी काय काय आहे? त्या संसारामध्ये आपण इतके रंग भरून ठेवले. किती रंग भरले महिला मंडळ की त्या संसारातून आपल्याला पंढरीच्या वाटेने जायला मिळतं का महिला मंडळ? हो की तरी म्हणा नाही तरी म्हणा. मला तर असं वाटतं कीर्तनाला सुरुवात झाल्यापासून दिनेश महाराज त्या पुंडास गावच्या महिला मंडळांचं आणि माझं काहीतरी मागच्या जन्मी वैर असावं. पण अगदी कीर्तनाला सुरुवात झाल्यापासून आता 5 मिनिटात कीर्तन संपेल हो सुद्धा म्हणायला घाबरतात आणि हो नाही सुद्धा म्हणायला काय करतात. महिला मंडळ तुमच्या लेकीसारखी आहे की नाही सांगा जरा. हा पहिली मुलगी असेल कोणाला एखादी मुलगी असेल तिनं दुसरी माना पण कीर्तनात काही चांगलं सांगितलं असेल ते पहिलं. 2 मुली असतील नाही तिने मला तिसरे मानायला काय हरकत. आणि जिला एकही मुलगी नसेल तिनं मला दत्तक घ्यायला पदरात घ्यायला काही हरकत आहे का? पण एका दिवसाला 2-2 कीर्तन करणारी तशी मी मुलगी कोणाला जड नाही पडणार. बरोबर ना. आता सगळ्याच जणी माना हलवतील. कीर्तन झाल्यानंतर ती गंठण काढायची आणि मला देऊन आता कशा हसल्या.
अगदी सुरुवात झाली तेव्हा जर अशा हसल्या असताना तर आणखीन कीर्तनाला रंग चढला असता. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन हा एवढीच जागा राहिलेली आहे. कशाला? जीवनातलं संसारातलं जे काही दुःख आहे ना महिला मंडळ, ते विसरण्याची ही एकमेव जागा. ती कोणती? तर ज्या ठिकाणी माझ्या देवी मातेचं नामचिंतन, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन सुरू आहे ना, ती जागा म्हणजे दुःख आपण सगळं काही विसरून जातो. कारण हा सुख सोहळा स्वर्गीण. हे स्वर्गामध्ये आपल्याला आनंद उपभोगायला मिळेल का? अजिबात नाही. म्हणून कुठेही कीर्तन असलं ना महिला मंडळ, आवर्जून आपण गेलं पाहिजे. पण आमच्या महिला मंडळ खुशाल म्हणतात, आम्हाला वेळ मिळत, आम्हाला टाइम मिळत. जेवढा टाइम आज आपण मोबाईल करता देतो ना, त्याच्यात थोडासा जरी टाइम माझ्या परमात्म्याकरिता दिला ना, निश्चितच त्याला ओढ वाटेल, अरे काय हा माझा भक्त आहे, नित्य नेमानं मला भजतोय. जो नेम मला दिलेला आहे, जो टाइम मला दिलेला आहे, जी वेळ माझ्याकरिता दिलेली आहे ना, ती वेळ मात्र तो टळत नाही. त्या वेळेला माझी आठवण करतो. बरोबर ना महिला मंडळ? पण आपली वेळ म्हणजे अशी आहे, आपला टाइम हा असा आहे की रविवारी जर बैठकीला जायचं म्हटलं आणि त्याच रविवारी जर कुणाचं बारसं आलं तर आपण काय करतो? बैठक मात्र सोडून देतो आणि बारसाला हजेरी लागल्याशिवाय राहत. हे आपलं जीवन आहे. कुठेतरी आपण नित्यनेमाला महत्व दिलं पाहिजे. आपण कुठे होतो? तर संसारामध्ये इतके रंगे भरले की त्या संसाराच्या मायेजाळीतून आपल्याला बाहेर पडता येत नाही आणि पंढरपूरच्या वाटेने मात्र निघता येत. म्हणून चांगले संस्कार करत चला. एखादा जर पोटी पुत्र जन्माला यावा, तो कसा असला पाहिजे? माझ्या छत्रपती शिवाजी राजांसारखा असला पाहिजे, माझ्या ज्ञानोबा तुकोबांसारखा असला पाहिजे. पुत्र तरी ऐसा पुत्र देगा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी. त्याचं काय असला पाहिजे? त्रिखंडामध्ये नाव असलं पाहिजे. पण आपला मुलगा इतका गुंड निघतो, इतका गुंड निघतो, इतका गुंड निघतो की तो पाळण्यात घालत असताना आपण कुठले गाणी म्हणतो? एकानं तर गाणं म्हणायला सुरुवात केली, गार डोंगराची हवान बाईला सोसवन गारवा. आता मला सांगा, ती आदिशक्ती जगदंबा माता, तिला गारवा काय सोसणार नाही? म्हणजे कुठे काय म्हणायचं याचं ज्ञान? एक आजीबाईनं तर पाळण्यात घातलं बाळाला आणि झोपी लावत असताना म्हणू लागली, वटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालला टनाटणा, वाटेत भेटला तिळाचा दाणा. बरोबर नाही? जनाबाईची उभी म्हटली पाहिजे, हा मीराबाईची उभी म्हटली पाहिजे, पण ते नाही म्हणणार. आपण त्याच्यावरती जर वटाणे फुटाणे शेंगदाण्याचे जर संस्कार केले नाही, एकदा काय तो मुलगा तरुण अवस्थेमध्ये आला की एखाद्या पार्टीमध्ये बसला की त्याला वटाणे फुटाणे शेंगदाणे चाकण्याला मिळाल्याशिवाय, तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहित ताई? ते कुठेतरी आम्हाला पाहावं लागतं, तेव्हाच तुम्हाला सांगता येईल. सांगायचं तात्पर्य, जर चांगले संस्कार केले तर निश्चितच चांगला पुत्र जन्माला आल्याशिवाय राहणार. जैसी मीरा मुक्ताबाई, कन्या जर पोटी जन्माला घालायची असेल, द्यायची असेल तर कशी दे? ती मीराबाई सारखी असली पाहिजे, ती सखूबाई सारखी असली पाहिजे. म्हणून बघा, आपल्या मुलींना जर चांगले संस्कार लावले ना महिला मंडळ, तर निश्चितच ह्या जगामध्ये, ह्या विश्वामध्ये जे काही प्रकार घडतात, ज्या घटना घडतात की दिवस उजाडला की आपल्या कानावरती पडतात, ते कुठेतरी थांबल्याशिवाय राहणार नाही. आपण मात्र वेळोवेळी काय करतो? ज्याने मात्र अन्याय आपल्या मुलीवरती केला त्याचीच मात्र काय काढत असतो? आपण त्या नराधमाची चूक काढत असतो. कुठेतरी आपण जर आपलं पाऊल पाठीमागं केलं तर निश्चितच या नराधमांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आपण मात्र शक्ती ती निर्माण केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जाता जाता फक्त तरुण मुलींना, कुमारी मुलींना माझं एवढंच सांगणं असेल, तुम्हाला शिकायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे. इतकं शिक्षण घ्या, इतकं शिक्षण घ्या की समोरच्या माणसाने आरे केलं की त्याला कार्य करता आलंच पाहिजे. ते कुठे विकत मिळणार नाही. म्हणून आई बघा कुठल्या तरी मुलीला सांगत असते, अरे संसार संसार जसात वाचुल्यावर, कधी दुखाला कधी सुखाला नकार, कधी सुखाला नकार कधी दुखाला होकार. सुख जर पदरामध्ये येत असलं तर त्या सुखाला आपण नकार देतो आणि दुःखाला आपण पदरात
आई वेळोवेळी शिकवत असते, बाळा ज्यावेळी तुला भाकर शिकायची असेल ना, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. पण त्या लेकीच्या हाताला चटका बसला की ती म्हणते, आई मला हे जमणार. पण आई सांगते, बाळा एक वेळ जर तू चटका घेतला आणि चटका घेतल्याशिवाय तू भाकर भाजायला शिकणार, त्यावेळी आपण त्या आईचं ऐकत नाही. आणि एकदा काय लग्न झालं, कुठल्या तरी परक्या घरी गेलो की त्या ठिकाणी फार चटके खावे. म्हणून आधी हाताला चटके, आधीच तो चटका घेतला पाहिजे. बशी बशी आरामशीर कप फिरे गर गर. ही जी संसारामध्ये हे बहिणा बहिणी जे वर्णन करत असताना जी कप बशी सांगितली ना महिला मंडळ, ती कप बशी म्हणजे कोण, तर बशी म्हणजे आमच्या महिला मंडळ आणि कप म्हणजे दिवसभरामध्ये एकदा काय कप कामानिमित्ताने बाहेर गेला की बशी बशी आरामशीर कप फिरे गर गर. त्या कपाला काय करावं लागतं, कामासाठी इकडं तिकडं वणवण करावं लागतं की नाही. हा एकदा काही सकाळी चहा पाणी नाश्ता झाला, कपाला डब्बा करून बाहेर हाकलवून लावलं की ही मात्र कोचवरती बसणार आणि कोचवरती बसल्यानंतर मोबाईल सुद्धा हातात घेणार आणि टीव्हीचा रिमोट सुद्धा हातात घेणार आणि दिवसभर स्टार टीव्ही, झी टीव्ही, ही टीव्ही सगळ्या टीव्ही पाहून, सगळ्या सिरियल पाहून घेणार. म्हणून म्हटलेलं आहे, बशी बशी आरामशीर कप फिरे गर गर. त्या कपाला मात्र आराम नसतो. म्हणून कुठेतरी बघा आपण भक्तीच्या मार्गाने वळालो पाहिजे. दिवसभरात काही काम नसेल तर एखादीने ज्ञानेश्वरीचं किती वर्षापर्यंत पारायण करायचे ताई, किती वर्षापर्यंत करायचं, तर ह्या देहाचं जोपर्यंत नारायण होत नाही तोपर्यंत बाबा पारायण मात्र सोडू नका. निश्चितच ज्या कामाकरिता आलो ते काम आपल्या हातून झालं पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी राजांवरती